करती का पब्लिक फुल हवा. नजारा बघून घ्या, कसला सुंदर नजारा आहे खंडाळा व्ह्यू पॉइंटचा. सिनेमामध्ये कसा शूट्स होतात, सिनेमामध्ये वॉटरफॉल दाखवतात, एक नंबर तसाच आहे. फॉग बघा, हा नजारा बघा. आमची मंडळी इथे सगळी उभी. रेनकोट वाला बी आला आम्हाला शोधत 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 शोधत. घोड्यावरती बसायला गेलो तर घोड्यावाला बोलतो तुझ घोडा आहे. मध्ये मध्ये चिमण्या येतात बोलतोय ना, उडवाची डायरेक्ट भाग. गरम गरम वाफ निघते बघा कशी. गुड मॉर्निंग गायज, वेलकम बॅक माय न्यू व्लॉग. तर आज संडेला आज चला तुम्हाला मी घेऊन जातो माथेरानला. चला माझ्यासोबत, आज आपण माथेरानला फिरायला जाऊ. आपल्या सोबत आहे करण भाई, रुपेश भाई, वहिनीसा. आपण चला एकत्र जाऊ आणि आजच्या दिवसाची धमाल करू. चला तर चला आता करण भाईला भेटू. आई पण कुठे बघू, आई काय करते. आई माझ्या बेडरूम मध्ये पसारा आवरते. आई काय करतेस? हा, सगळं जिथच्या तिथं उचलून ठेवला, म्हणजे लावला मग बाकीचे काम होतं. आणि पोराचं निसती काही आवरायला मागत त्यानं प्रत्येकाला सांगलं ती डोकं ना बरं ज्याचा त्याचा रूम फटाफट आवरून मोकळं व्हायचं, सगळं माझ्यावर असतं. आई तू पण काली साडी, मी पण काला टी शर्ट, ह्या दोघांनी मॅचिंग केलं. आवडते बाबा, काला ज्याला आवडतं तो घालतोय, प्रत्येकाची सोय. तर मला बी आवडतंय, आपल्या मापातलं पटत नाही. काली साडी कावाला कपडा पटत नाही, पण पोरांना मला आवडते. घातली आता बरं, जाऊन दे घेऊन तरी काय. आईने पण काली साडी, मी पण काला टी शर्ट घातलेलं आहे. तर आज दोघांची, आईची आणि पोराची मॅचिंग झालेली आहे. एक नंबर. कारण बाई आपल्या बेडरूम मध्ये काय करते नाही, किती वाजता जायचं? आता जायचं आहे अर्ध्या तासात. कुठे घेऊन चालले आज? बोलला ना फिरायला जायचं, चल माथेरानला. माथेरानला जायचं आज. फुल तू तयार बियार एकदम टकाटक. याची ड्रेसिंग तर बघ बाबा, हे बघ कसा आमच्या घरांचा हिरो. तुझी बघू माझी बघा, आपला साधा सिंपल माणूस. चष्मा चष्मा दे मला बघू, चष्मा लावून कसा दिसतोय. सॉरी कुठे आई पण आमची पण एका फ्रेम मध्ये बघ, आम्ही ती आईकडे. आई पण काली साडी बघ. का आम्ही झाली तर नाही, मी म्हणते आधी सॉरी कुठे आज. आणि इकडे ना थोडी पुढे ना, इकडे 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 आरशामध्ये ना, आरशामध्ये बघ ना तू. हे बघ आम्ही तिघा जण आहे बघ. यांनी बी चष्मा लावला ठेवला. आणि आई पण काली साडी. आमचा बापू टाइमपास करतोय मोबाईल मध्ये. तर आज संडेला आम्ही एकत्र बघा कशी एका फ्रेम मध्ये आलो. कसं आणले बघ, पारी आणले ना तो किती काय होतो मला सांगितलं थोडी केस मला बी दे. तर चला आता चाललो धमाल करायला माथेरानला. रुपेश भाई, वहिनीचं सगळे आले बघा, गाडी घेऊन आले. क्रेटा ही गाडी घेऊन आले. करण भाई बी रेडी. रुपेश चला आता धमाल करायला माथेरानला जायचंय. आज काय करा बघ चला, गाडी घेऊन क्रेटा गाडी घेतो. वहिनीचा पण येतात रे. चला आता आम्ही निघतो. वहिनीचा पण आले, आमची चिंटुकली पिंटुकली बी आले सोबत. चिंटुकली पिंटुकली तिला पण आता आम्ही निघतो, जातो आपल्या जर्नीला सुरुवात. चलो माथेरान. पण भाई चला रे गाडी, अभी निकलते अपने. चला आता निघतो. आई पण आहे, चल. माथेरानला चाललोय तर सुंदर अशी पावसाची हजेरी लागलेली आहे. तर खूप मजा येणार आहे असं वाटतंय. आणि आम्ही सगळे मिळून एन्जॉय करणार आहे. काय मजा करायची ना आज, एकदम फुल धमाल. माथेरानचा ब्लॉग फुल धमाल होणार आहे. आणि पावसाने चांगली. आमचा हिरो बघा यो काय बोलतो, मजा भेटली. डायरेक्ट खड्ड्यात टाकली गाडी. गाडी गेली खड्ड्यात डायरेक्ट. खड्डाच तेवढे आहेत रस्त्याला, काय करते रस्ता खड्ड्याचे. सरकारला आमची चिंटुकली पिंटुकली पण झोपली गाडीतच. सरकारला आता ती वाटत, ती बोलते थोडी तुम्ही पोचेपर्यंत मी एक झोप काढतो.
तुम्ही चालू आणि मी झोपून घेतो. तर चला, पावसाचा सुंदर मोसम असं झालेला आहे आणि आपण जाऊ आता, पोहोचू. खूप टाइम लागेल, 1 घंटा लागेल आपल्याला. 1 तासात आम्ही पोहोचतोय माथेरानला. तोपर्यंत रोडचे व्ह्यूजची मजा घ्या. आता आलो थोडा फ्यूल टाकायला. फ्यूलचा ब्रेक घेतलेला आहे आम्ही. फ्यूल टाकून घेतो कारण की माथेरान आपल्याला अजून बराच लांब आहे. आता आम्ही आहे बदलापूर मध्ये. फ्यूल टाकून घेतो. हा? कुठे? रायगडला एंट्री अजून रायगड पट्ट्यात एंट्री झालेली नाहीये. तर इथून निघतो. रायगड मध्ये माथेरान रायगड पट्ट्यामध्ये येतो. तिथून रायगड चालू बदलापूर मध्ये पोहोचलोय. डिझेल फ्यूल टाकून घेतो. जिल्ह्यामध्ये आता फ्यूल टाकला का मग निघूया आपल्या प्रवासाला. Static hum invades my veins marrow. Lights flicker, shadows stretch narrow. Hands move distorted in the blurred pain. Echoes of silence driving me insane. Buzz of machines screaming the truth. Colors bleed out in slow motion loop. हॅलो माथेरानचं कॉलेजवर आलेलं आहे. रायगड जिल्हा केरळ ग्रामपंचायत. आईला रास गर्दी वाटत आज. इथे भेटलो जरा. सॅटर्डे संडे फुल गर्दी वाटते आणि चला जाऊ आता, काय गर्दी विर्दी. आता माथेरानच्या वर म्हणजे खालच्या एका स्पॉटला आम्ही थांबलोय. जुमापट्टी स्पॉट आहे बघा. जुमापट्टी रेल्वे स्थानकच्या इथे थांबलोय. खूप पब्लिक इथे थांबते आणि इथल्या नजाराचा पूर्ण तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. नजारा कसा आहे. एक स्पॉटला थांबलोय. आता तुम्ही नजारे बघा किती सुंदर सुंदर आहेत. आमचा पहिला स्पॉट आहे हा जुमापट्टीचा. माथेरानवरती जाताना जुमापट्टीचा पहिला स्पॉट आहे. आणि सगळे तुम्हाला नजारा दाखवतो बघा जुमापट्टीचा. हे बघा नजारा बघा किती सुंदर आहे. जुमापट्टी रेल्वे स्थानक आहे तिकडे पुढे. जुमापट्टी रेल्वे स्थानक आहे आणि त्याच्या इकडचा पूर्ण नजारा आहे बघा. हा पूर्ण नजारा बघा, एवढा सुंदर नजारा आहे. तिथे छोटा धबधबा आहे बघा. हा पहिला नजारा आहे. नजारा बघा, धबधबा बघा किती सुंदर सुंदर वाहतोय. नजारा बघा, माथेरानचा डोंगर आहे पूर्ण. माथेरानच्या डोंगरचे हे नजारे बघा. हे धबधबा आपल्याला वरती तिथे जायचंय. तर हा नजारा बघा किती सुंदर आहे. लय एक नंबर झकास वाटतोय ना. तिथे जाऊन बसावं आणि त्या पाण्यामध्ये भिगावं. पण तिथे मी जर बसलो डायरेक्ट खाली जाईल घसरगुंडी व्हाय. आमची मंडळी इथं उभी आहे सगळी. काय कसा वाटतो नजारा. एकदम माथेरानला या. माथेरानच्या अजून वरती जायचंय आम्हाला. तर वरच्या नजारे अजून भारी दाखवतो तुम्हाला. हा जुमापट्टीचा रेल्वे स्थानक आहे. इथे खूप सारे फोटोशूट काढायला असतात लोक उभी. तर तुम्ही पण या. माथेरानचा सगळेजण मिळून व्ह्यूचा नजारा एन्जॉय चालू आहे आमची. आनंद वाटते. तुम्ही पण या. कमेंट करून सांगा जुमापट्टीचं स्थानक कसं वाटतं. बघा हा जुमापट्टी रेल्वे स्थानक हा आहे. पूर्ण जुमापट्टी रेल्वे स्थानक आहे. इथे ट्रेन येते. हा नजारा असा आणि हा या स्पॉटवरती हे सगळे कॅप्चर आम्ही केलेले. तर चला आता वरती जाऊया. वडापाव खाऊन घेतो इथे भूक लागली. ही झोपेतून उठली आणि वरण भात खायला यायचा खाऊ. आणि आम्हाला आले मस्त गरमागरम वडापाव. आम्ही सगळे वडापाव खायला थांबलो. बघ कसं राहतं. याला नुसतं घाम फुटत. बोलतो घे बघा याचं खाणं बघा. डाएट चालू आहे. डाएटचं खाणं आहे बघ याचा. आणि आम्ही राक्षसवाणी बसलो वडापाव खायला. वडापाव खायला राक्षसवाणी बसलो आम्ही वडापाव खायला. ब्लॅक कॉफी सगळीकडे पाहिजे आम्हाला.
ब्लॅक कॉफी डाएट करून कोणता भला आले खाऊन घ्यायचा काय एकदम गरमागरम वडापाव एकदम गरम गरम वडापाव वडापाव खायला आणले आणि वडापाव खायला आणले नाही माझी डाएट आहे तो डाएट वाला माणूस आहे यशवी बाई खात आणि गरमागरम माथेरानला वडापाव गरमागरम वाफ निघते बघा कशी मस्त गरमागरम चहा वडापाव आणि डाईटचा गाणं ब्लॅक कॉफी नगर अशी दुर्घटना घडली वडापाव पडला वडापाव पडला याला घाम फुटते नुसतं खाता गरम गरम खायला फुटत ना आता चाललो आम्ही माथेरानच्या वरती डोंगरावरती आहे ना डोंगरावरती ना माथेरान हिल्स वरती चाललो आता वरती मी राईड चालू केलेली आहे जसा हिल्स तेवढा सुंदर आहे तेवढेच रस्ते पण सुंदर आहेत आजूबाजूचा झाडांचा नजारा पण सुंदरच आहे बघा वरती जात असताना एक मस्त स्पॉट भेटलेला आहे एक गुफा टाईप मला दाखवतो बघा हा बघा हा जो वरचा नजारा आहे हा नजारा आहे आणि ती बघा ती गुफा आहे तिथे खूप पब्लिक जाते काहीतरी तिथे देवाचं स्थान वगैरे असेल फटाके लागलेले आहेत तर हा एक मस्त व्ह्यू आहे एक माथेरानच्या डोंगरावरती जाताना वरती मला दिसतं तो कॅप्चर करायला आलो ते ठिकाण कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा काय एका स्पॉट बघा एवढा भारी भेटलेला आहे वॉटरफॉल बघा केवढे सुंदर सुंदर आहेत हे बघा असली लोक मजा करतात भाई कसला फोर्स आहे पाण्याला पूर्ण वॉटरफॉल बघा वरून येतात पूर्ण वा आणि मक्याचा आस्वाद घेतात मजा आहे बघ ना बघा तिथून आला खाली पूर्ण लोक इथे बसले खाली आणि तेव्हा आमची पिंटुकली ती खाली चालली बघा वहिनीचं घेऊन चाललं तुला पाण्यात काय कसला वॉटरफॉल आहे एक नंबर जबरदस्त आहे ना मजा भारी ना कसला भारी कसली लोक भिजतात येते एवढा भारी सुंदर धबधबा आहे अरे यार माथेरानचा डोंगर एक नंबरच आहे वरती एक नंबर वाटतो वरचा पण नजारा तिथून जो वॉटरफॉल येतोय तो केवढा भारी येतोय आणि सुंदर म्हणजे असे सिनेमामध्ये कसा शूट्स होतात सिनेमामध्ये वॉटरफॉल दाखवतात एक नंबर तसाच आहे जबरदस्त पॉइंट आहे ना मजा केवढी लोक इथे एन्जॉय करतात हे बघा एक नंबर भाई जर त्या पाण्यातून कोण आला वाहत गेला तर कसं डेंजर काम होईल त्या पाण्यातून जर कोण सटकला असा खाली जातो इथे डेंजर काम आहे भाई एक नंबर तो पाण्याचा पोरबोट आहे भाई एक नंबर पिंटुकली पण चालली पाण्यात तुला पण जायचंय पाण्यात तुला घेऊन जायचंय पाण्यात घेऊन जायचंय का भाई कसला खतरनाक नजर आहे कसा आहे नजर आहे मजा घ्यायला एक नंबर आहे ना कसा वाटलं पहिल्यांदा आले मी दुसऱ्यांदा आलोय माथेरानचा डोंगर एक नंबरच आहे एक नंबर भारी भारी बाय जर तिथून जर सटकला तर गेलाच कामातूनच गेला होय नाही तिथून जर कोण सटकला तर गेला डायरेक्ट बघा इथून जर गेला कोणी असा जर सटकून गेला तर या डायरेक्ट भोकांच्या खाली आईला बाय मजा येते लोक जात मजा करतात बघा यशवी पण चालली यशवी ती चालली मम मध्ये चालली ती बघा हे बघा यशवी पण मजा करायला आली फुल आलो थोडा मध्ये पण भिजणार नाही आणि सगळी पब्लिक मजा घेते कारण गाय पण तिथे फुल मजा घेतोय भिजायला कपडे नाही ना म्हणून याचं भिजलोच तुम्ही मजा येते मजा एक नंबर नजारा तुम्हाला मजा यायचं पण
करा आणि कमेंट करून सांगा कमेंट करा कमेंट नाच 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 उड्या मार उड्या मार उडी मार जमकर 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 जम 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 आमची यशवी पण मजा करते आणि तुला बी मजा असते. चला चला अरे आम्ही आलो आता वरती गाडी पार्क केली आमची इथे फॉग बघा हा नजारा बघा आमची मंडळी इथे सगळी उभी आहे कसं वाटतंय एक नंबर ना फॉग आले काय नजारा आहे बाप रे गाडी जस्ट पार्क केली आणि हा नजारा बघा हा पार्किंगचा नजारा आहे अजून वरती जाणार तर काय धमाल आहे हा यालाच म्हणतात महाराष्ट्र रायगडची शान महाराष्ट्राची शान एक नंबर ठिकाण आहे जबरदस्त मजा आली आज संडे बोलू ना धमाल धमाल अरे पाऊस आला खूप जोरात पाऊस आला आणि आम्ही थांबलोय साईडला रेनकोट वाला बी आला आम्हाला शोधत 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 बघा आम्हाला भेटला रेनकोट वाला आम्ही रेनकोट घेतलेत आता घातलेत रेनकोट भाई तू रेनकोट घेऊन आला आमच्यासाठी देव बनलास याला रेनकोट नाही मावत आहे येऊ पण साईज छोटी भेटली बटन मी नाही लागेल मी पण घातलंय बघा माझ्यावाला याने दिले भाई एक नंबर काम केलं रे तू कुठला असतो वांगणीचा पोरे आहे यो पोरे याला धावत धावत वांगणीचा नाही आमच्यावाल्या पैशासाठी भांडता आता यो यावर रेनकोट दिलं देता पैसे तर घे नाही यो बघ यो 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 पोरे तो यो आम्ही आलो आता माथेरानच्या गेट जवळ आहे माथेरान स्वागत करतायत आम्हाला आणि आम्ही सगळे वहिनीच्या इथं तर रेनकोट घेतले भिजलो आता मजा करायची त्याला आतमध्ये घेऊन जातो तुम्हाला वा केवढी गर्दी आहे आज माथेरानमध्ये संडेला खूप जास्त गर्दी आहे आणि आम्ही चाललोय आतमध्ये बघा माथेरान आय लव्ह माथेरान कपडे म्हणून आम्ही चाललो आतमध्ये मस्त फिरायला जास्त काय फिरता येणार नाही असं वाटतं आम्ही एवढी चालणार नाही लोक आलो तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो गँग ऑफ कुठं आले तू छत्री आणि रेनकोट दोन्ही एकत्र घेतले जादू जादू एक जादू दोन जादू तीन जादू चार जादू आमची ही मंडळी चालली गाडी यशवीला थंडी वाजायला लागली म्हणून गाडीत चालले ते करण भाई आणि मी चाललो करण सोबत वरती आणि वरचे शूट्स तुम्हाला दाखवतो वरती माथेरान कसं आहे सिटी कशी स्टेशन कसं आहे गोष्ट दाखवतो चला आम्ही केली आता ही रिक्षा बुक चालू तर शकत नाही एवढं फुल पब्लिक आहे ना चालायला जागा नाही आम्हाला लोकांना आणि तो किती वर्षापासून चालू आहे मी चालू 2 वर्षापासून 2 वर्षापासून कधीतरी बसतो मी रिक्षावरती पावसाचं वातावरण एक नंबर ना वॉटरफॉल फुल मजा आहे काही रिक्षात बसून चालल्यावर चालू शकत नाही कमरेचा बुक्का होईल चला दादा बाजू रिक्षावाला पण सुसाट मध्ये मध्ये चिमण्या येतात बोलतोय ना उडवाची डायरेक्ट सुसाट भाग भाऊचा काम एकदम 25 आहे एकदम नेचर मध्ये आलं पोल्युशन फ्री माथेरान रायगड जिल्ह्याची शान असा क्लायमेट आहे एक नंबर क्लायमेट करण आणि मी आलोय आता वरती माथेरान स्टेशनच्या तिथे आणि इथे सगळे गेस्ट हाऊस सारखं काहीतरी आहे तिथे लॉजिंग वगैरे आहेत राहण्यासाठी रूम आहे तिथे तर चला आपण पुढे जाऊ केवढी गर्दी
हे बघा माथेरानची ट्रेन, टॉय ट्रेन. मी आलोय आता माथेरान स्टेशनच्या इथे आणि ही टॉय ट्रेन आहे. याच्याने चालून ट्रेन भेटते इथपर्यंत माथेरानच्या स्टेशनला येते वरती घेऊन. तर ही अशी टॉय ट्रेन आहे बघा. ही ट्रेन आहे आणि हा स्टेशन परिसर आहे. या ट्रेनचा म्हणजे हा स्टेशनचा परिसर आहे. ही टॉय ट्रेन आहे. ही टॉय ट्रेन तर तुम्हाला माहिती असेल, म्हणजे ज्याला ज्याला माथेरान बद्दल माहिती आहे त्याला या टॉय ट्रेन बद्दल माहिती आहे. हा माथेरानचा स्टेशन आहे. हा इथे माथेरानचं पूर्ण गाव आहे. म्हणजे इथे गावातली लोक राहतात. म्हणजे गावातलं गाव आहे इथे माथेरान प्रॉपर. आणि इथे खूप खूप पूर्वीपासून घर आहे तिथे. आपण प्रत्येक घरात नाही जाऊ शकत. आपल्याला जे कॅप्चर करता येईल मी ते तुम्हाला दाखवतो. आता मी माथेरानच्या म्हणजे मार्केट एरिया मध्येच आहे. हा पूर्ण मार्केट एरिया परिसर आहे. हा पूर्ण मार्केट एरिया परिसर आहे. पावसामुळे काही दुकानं बंद आहेत, काही दुकानं चालू आहेत. आपला करणबाई जाताना काय इथे एक उद्यान आहे, गार्डन आहे. आणि गार्डन मध्ये बघा एवढं वरती पण गार्डन आहे. आणि आपले राजे छत्रपती महाराज यांचा पुतळा आणि खूप गार्डन आहे. पण गार्डन मध्ये कोणीच नाही. सगळे मार्केट एरिया फिरतात आणि गार्डन मध्ये कोणीच नाही. मी एकटाच आल्यावर. यशवी पण गेली. यशवी असते तर तिला घेऊन आलो तुम्ही. इथे मार्केट एरियामध्ये एक शाळा पण आहे, वीर बघा शाळेचं नाव पण आहे. माथेरानची शाळा, नगर परिषदेची शाळा. त्या वरचा नजारा बघा तुम्ही, शाळा कशी. हॉटेल पण बघा कसलं मोठं आहे वरती मार्केट एरियामध्ये. खूप मोठं आहे. आता आम्ही चाललो खंडाळा पॉइंट माथेरानला. आम्ही जास्त एक्सप्लोर नाही करू शकत कारण की आमची बाकीची मंडळी रुपेश भाई वहिनीचा गाडीत बसलेत. छोटी यशवी आहे, तिची तब्येत खराब होऊन जाईल. वातावरण इथे खूप क्लायमेट थंड आहे आणि तिला थंडी भरली तर सर्दी वगैरे होईल. म्हणून चला आता खंडाळा पॉइंट बघून घेऊ आपण. जाऊ माझ्या जोडीला आहे करण भाई. आम्ही दोघं एकत्र एक्सप्लोर करतोय वरती माथेरान. मान्सूनचा माथेरान फिरून घेतो. जेवढं फिरता येईल तेवढं फिरू. मग हा रस्ता आहे खंडाळा पॉइंटचा. खूप सुंदर नजारा वाटतोय मला तरी. जेवढा उतरायला लागेल तेवढाच चढायला लागणार आहे भाई. हा उतरणं वाटतं आणि तिथे व्ह्यू आहे. आलो आता आपण खंडाळा पॉइंट बघून घेऊया. भाई हा बघा खंडाळा पॉइंट, खंडाळा व्ह्यू पॉइंट. कसला सुंदर नजारा आहे भाई. फुल पब्लिक इथे फुल पुरा. हा नजारा आहे बघा कसला भारी. भाई हा नजारा बघून घ्या, कसला सुंदर नजारा आहे खंडाळा व्ह्यू पॉइंटचा. कसला पॉइंट आहे रे भाई? खंडाळा पॉइंट. खंडाळा पॉइंट पुढे इको पॉइंट आहे, वॉटरफॉल आहे. पोरं मजा करतात, मजा मजा फुल धमाल चालले खंडाळा व्ह्यू पॉइंटला. एक नंबर. फुल एक नंबर आवाज. मी तर आलतो इथं खंडाळा व्ह्यू पॉइंटला माथेरानला. हे भाईसाहेब बी भेटले. भाई कुठून आले तुम्ही? कुठून? कर्जत. क्या वाजे कर्जतची पब्लिक आहे भाई. फुल घेतलंय ना मी ब्लॉग मध्ये. नाद फुल नाद करती का पब्लिक. फुल हवा.
वाटते काय होई काय खंडाला व्ह्यू पॉइंटचा मजा घेताना आणि आपली कर्जतची पब्लिक फुल पुरा. तर चला आता पुढच्या पॉइंटला निघू आपण जाऊ आपण. आपली मंडळी तिथे थांबली रुपेश भाई वहिनीचा आणि यशवी आता जाम टाइम झाले. आता आपण जाऊ परत. चला हे खंडाळा व्ह्यू पॉइंटला मजा आली बघून आणि जी पोरं आपल्याला भेटली एक नंबर रावस मजा गेली. समोर बघण्यातच मजा आहे. व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षा समोर जो एक्सपिरियन्स आहे आणि समोर जो नजारा बघायला भेटतो एक नंबर अप्रतिम एकदम रावस. तर आता चाललो आपण रिटर्न कारण की आपली पब्लिक बाहेर म्हणजे गाडी थांबली. आपली छोटी पोरगी यशवी आजारी पडेल यासाठी तिची काळजी घेतली. तर आता करण आणि मी चाललो रिटर्न. आता जास्त काही एक्सप्लोर करता येणार नाही. एक्सप्लोर पुढच्या वेळी करू. आता दम बी लागला जाम चालत फाटली जाम फाटली आणि पाऊस पण नुसता पावसाने घर केले. चालत जाताना लाईक जाम फाटले. आता वाट लागली चालत जाताना. पाय दुखायला लागला. वजनवाल्या माणसांचा काम नाही नुसता साप अरे एवढी रिक्षाला तिथे लाईन आहे का रिक्षा बी नाही करू शकत. घोड्यावाला जाम म्हणतात. घोड्यावरती बसायला गेलं तर घोड्यावाला बोलतो तूच एक घोडा आहे. आईच्या गावात मला बी बघून हसायला आलं. मीच एक घोड्या बोलल्यावर आईला चल मग आता आपणच चालत जाऊ. चाललो गाडीजवळ जातो आपल्या कंपनीला जॉईन करतो आणि मग निघतो. चालत जाताना पण नजारे भारी आहेत. म्हणजे हे रस्त्यावरचे नजारे पण खूप सुंदर आहे. झाडी बघा ना तेवढी भारी वाटते. जंगल बघा कसला भारी जंगल आहे. झाडी एक नंबर वाटता ना. नजाराच एक नंबर आहे. घरी जाताना हा नजारा बघा कसला भारी आले एक नंबर. आणि यो वॉटरफॉल बघा. तर आता मी माथेरानवरून घरी आलेलो. आपल्याला रुपेश भाईने सोडलेलं आहे घरी. करण आणि मी घरी पोहोचलेलो आहे. तर आता आपण ब्लॉगला एंड करूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. अशाच काहीतरी भन्नाट गोष्टी घेऊन येऊया. आता चलो सगळ्यांना गुड नाईट. टेक केअर. बाय.